आता आपण कृष्णराव मुंडे विद्यालयात आहोत. या ठिकाणी माझ्या पाठीमागाचे विद्यार्थी तुम्ही पाहताय. खरं तर हे कोणत्याही तासाला किंवा अपतासाला बसलेले विद्यार्थी नाही आहेत, तर ह्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. आणि तेही आपले जी लाडकी शिक्षक आहेत सरांची या ठिकाणी बदली झालेली आहे. त्या बदलीच्या विरोधात खरं तर सगळे पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी एकवटलेले आहेत. नेमकी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण काय ते जाणून घेऊ. काय तुझं म्हणणं आहे? आम्हाला आमचे सर पाहिजेत. बाकीच्या शिक्षकांनी 2 महिने गेले पण कोणीच तास घेतला नाही. कवडे सरांनी इथं 6 वाजता येऊन तास घेतलेत. यांची बदली करायची होती त्यांनी अगोदरच करायची होती. त्यांनी आम्हाला मध्येच धक्का दिला की जुलैमध्ये बदली करणार म्हणून. हे असं कसं होऊ अचानक झालं हे आम्हाला आमचे सर पाहिजेत. बस आमचं उपोषण त्याच्यासाठीच आहे. कितवीची विद्यार्थिनी आहेत? मी 10वीची विद्यार्थिनी समृद्धी सचिन जगधने. कोणत्या सरांची बदली झाली तुमच्या? आमच्या कवडे सरांची बदली झाली. 10वीचे वर्ग शिक्षक होते ते. 10वीचे विद्यार्थी आहेत. 10वीचं वर्ष खरं तर हे महत्त्वाचं वर्ष आहे आणि अचानक त्यांच्या शिक्षकांची या ठिकाणी बदली झाल्यामुळे सगळे विद्यार्थी या ठिकाणी संतप्त झालेले, पालक देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेले आहेत. अजूनही काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. आमचे इयत्ता 10वीचे वर्ग शिक्षक कवडे सर यांची अचानक बदली करण्यात आलेली आहे, तर त्यांची बदली रद्द करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. माझं नाव प्रसाद अरुण डोंगरे. मी आत्ता 10वी शिकतो. आमच्या सरांची कुठलेच सर आम्हाला सुट्ट्यांमध्ये तास घेत नव्हते, पण कवडे सर आमच्यासाठी 6 वाजता येऊन तास घ्यायचे, पर 2-2, 3-3 तास घ्यायचे. आम्हाला ते सर परत पाहिजेत आमच्या शाळेत, हीच आमची इच्छा आहे. मी रवींद्र संभाजी बोराडे. मी आता 9वीमध्ये शिकतो. कवडे सर हे आम्हाला गणित शिकवतात. ते खूप चांगले शिकवतात आणि ते आम्हाला परत हवेत. त्यामुळे आम्ही इथं सर्व बसलो आहे. सर आहे ना, मी ज्यावेळेस शाळेत होते तेव्हापासून शिकवतात. सरांची शिकवण्याची पद्धती चांगली माहिती आहे. त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे सरांची बदली येणार रिटायर होईपर्यंत ह्या शाळेतनं झालीच नाही पाहिजे. कारण आहे ना, आम्ही आर्थिक गरीब परिस्थितीतनं वर आलेलो आहेत आणि आमची पोरांना आहे ना क्लास वगैरे लावण्याची परिस्थिती नाही. या शाळेमध्ये 10वीचे क्लास घेतात. या दृष्टिकोनातून आम्ही आमची मुलं या शाळेमध्ये टाकलेली आहेत. त्याच्यामुळे आमचं तरी असं म्हणणं आहे, सर रिटायर होईपर्यंत सरांची बदली केली नाही पाहिजे. कवडे सर हे गणिताच्या बाबतीत खूप छान शिकवतात मुलांना आणि त्यांची शिकवण्याची पद्धत ना मुलांना अतिशय म्हणजे आवडते आणि डोक्यात पण बसते. त्यामुळं ना मुलांचा विषय गणित हा विषय पाठी जाऊ नये म्हणून कवडे सर हे पाहिजेलच ह्या शाळेत. आणि जोपर्यंत ते रिटायर होत नाही तोपर्यंत कवडे सर हे मुंडे हायस्कूलमध्येच पाहिजे. माझं हेच मत आहे. यावर्षी पोर्शन बदलला आहे आणि नेमकी यांची बदली केली आहे, तर दुसरे शिक्षक शिकवू शकत नाही ना. आणि ते शिक्षक गेले तर लगेच प्रायव्हेट क्लास लावावं लागते पोरांना. आमची तेवढी परिस्थितीच नाही आहे. 12,000 रुपये फी आहे बाहेर, तर आम्ही कुठून भरणार? आम्हाला वाटते का कवडे सर परत या शाळेवर यावे. सर पाहिजेत शाळेत. का तर माझा मुलगा आता एक XTमध्ये इथं शिकवत होता आणि एक पशुवैद्यकीय अधिकारी. पण आता इथं माझी पण पुतणी आहे, पण पाहिजे सर इथं शिकवायला व्यवस्थित शिकवत होते. आणि माझी परिस्थिती पण नव्हती पोरं एवढी शिकवायची. माझे मिस्टर 15 वर्ष एक्सपायर झाले, तेव्हापासून माझी पोरं इथे आहेत. माझी परिस्थिती नव्हती एवढ्या उच्च पदावर पोरं शिकवायची, पण इथं असल्यापासून पोरं मेरिटमध्ये पण आले. हां, आणि सरांची बदली इथं मुंडे शाळेवरच पाहिजे. आपण पाहू शकतो की जुन्नरचं जे शिक्षण क्षेत्र आहे, खरं तर शिक्षण क्षेत्रात अशी घटना पहिल्यांदाच होताना दिसते की एका शिक्षकासाठी सर्व पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी मैदानावर सगळे ठिय्या आंदोलन करत बसले आहे. अतिशय अवघड समजला जाणारा गणित हा विषय, त्या गणित विषयाबद्दल देखील हे जे काय गोरगरीब जनतेचे जे विद्यार्थी आहेत, खरं तर अतिशय यांचे पालक काय फार मोठे बिझनेसमन नाही आहेत, सर्वसामान्य घरातली सगळी मुलं आहेत. या सगळ्या मुलांमध्ये गणित विषयाची जी गोडी निर्माण केली कवडे सरांनी, त्या त्यांच्या लाडक्या कवडे सरांची आज खरं तर या ठिकाणी संस्थेमधून बदली झालेली आहे. या सगळ्याच्या विरोधात विद्यार्थिनी असतील, विद्यार्थी असतील, या 8वी, 9वी, 10वी तिन्ही वर्गाचे विद्यार्थी या ठिकाणी बाहेर मैदानावर ठिय्या मांडून उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत आमचे सर आम्हाला या ठिकाणी परत येणार नाहीत तोपर्यंत आम्ही वर्गामध्ये जाणार नाही. खरं तर असा आक्रमक पवित्रा ह्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलेला दिसून येतोय. कृष्णराव मुंडे विद्यालयातील गणिताचे कवडे सर जे आहेत त्यांची बदली झाल्यामुळे सकाळी 11 वाजेपासून पालक व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलं होतं. आदिवासी शिक्षण संस्थेचे सचिव आहेत देवरामजी मुंडे साहेब, ते आता माझ्यासोबत आहेत. या सगळ्यावर त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेऊ. काय सांगाल? कवडे सर हे गणित विषय चांगल्या पद्धतीने शिकवतात, ही संस्थेला कल्पना आहे. परत संस्थेमध्ये जवळजवळ आज 127 शिक्षक आहेत. गेले 5 वर्ष सातत्याने आपली जुनी संस्था असल्यामुळे 8 ते 9 शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत, पण शासनाने गेल्या 5 वर्षामध्ये भरती केलेली नाही. आणि आपणसुद्धा न्यूजमध्ये दररोज बघत असाल का परवासुद्धा अजित पवार इथे आले होते. रयत शिक्षणमध्ये सुद्धा 1,500 शिक्षक खाली आहे आणि शासन म्हणते का तुम्हाला संस्थेला भरती परवानगी दिला. आता त्यांनी सांगितलं की आम्ही भरतो. दोन्ही प्रक्रिया न झाल्यामुळे आज प्रत्येक आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नरखेड, आंबेगावमध्ये आपल्या माध्यमिक विद्यालय 6 आहेत, आश्रमशाळा 2 आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी सर्व विषय हे महत्त्वाचे जे विषयाचे शिक्षक आहेत
गणित आणि इंग्रजी, तसं प्रत्येक शाखेला भरती नसल्यामुळे आपण एक एक देऊन प्रत्येक ठिकाणची शाखा विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही हे आपण त्याच्यातून प्राधान्याने पाहिलेलं आहे. परंतु गणितासारख्या विषयाचा शिक्षक असेल आणि 10वीचे विद्यार्थी, एकतर गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा समजला जातो आणि 10वीचं वर्ष देखील अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. असं असताना अचानकपणे त्या शिक्षकाची बदली होणं कुठंतरी विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही? नाही, या ठिकाणी जे आहे आजही सायन्स याचे आपल्याला या ठिकाणी 3 शिक्षक कार्यरत आहेत आणि एक ग्रुपचा आज तळेघरमध्ये जो आपल्याकडे आहे तर त्याची आपण बदली केलेली आहे. ते रुजूम आता 1-2 दिवसात होतात, तर त्यामुळे तसे नुकसान कोणते झालेले नाही. परंतु विद्यार्थ्यांची मर्जी ज्या शिक्षकावर बसलेली आहे आणि पालकांच्या आग्रहास्तव संस्थेने ही विनंती मान्य केलेली आहे. मित्रांनो, आपल्या आज आपण या ठिकाणी ज्या कवडे सरांची मागणी केलेली आहे, परंतु या ठिकाणी आपलं मुंडे हायस्कूल आहे. आपण प्रतिवर्षी बघत असता की आपण पालक मेळावा घेतो किंवा संस्था आपल्यापुढे नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन करत असते. त्यावेळेला सांगितलं जातं का मुंडे हायस्कूलला कधी कोणतेही शिक्षक कमी पडत नाही. आजही या ठिकाणी कवडे मॅडम आहे. उद्या आपल्याकडे बडे सर होते एक ग्रुपचे, ते उद्यापर्यंत म्हणजे प्रशासकीय बदल्यांचा पिरियड चालू असल्यामुळे दुर्गम भागात असल्यामुळे ते रुजू होणार होते. परंतु पालकांनी आपण आग्रहाची मागणी केल्यामुळे संस्थेने ती मान्य केलेली आहे आणि कवडे सरांना उद्यापासून पुरवळ त्या ठिकाणी आमचे कवडे सर पुन्हा इथे येणार आहेत. आम्हाला खूप आनंद होत आहे. I1 न्यूजचे खूप खूप आभार. प्रथमतः मुंडे साहेबांचे आम्ही खूप आभारी आहोत आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की आमचे कवडे सर परत येणार आहेत. I1 न्यूजचे खूप खूप आभार. या ठिकाणी नक्कीच आपण पाहू शकतो की सकाळपासून जे पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी उपोषणाला आपल्या आवडत्या शिक्षकासाठी आंदोलनाला बसले होते, कुठेतरी त्या सगळ्यांचा या ठिकाणी विजय होताना दिसत आहे. कॅमेरा पर्सन राजेश आमलेसह मी अरुण मोरे, I1 न्यूज जुन्नर.